शुभ सकाळ माझ्या गोड ताईंना, मैत्रिणींना, रुपाईच्या फॅमिली व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा दिवस आहे संडेचा. आज आकाशची डॅडी आणि मी सगळे मिळून जाईन घर कामाला लागलो होतो. कारण की नाही आता उन्हा संडेचं कसं काम निवांत असते ना, घरामध्ये जाळायचे टेन्शन नाही पुराशी झालेली. आम्ही तर सकाळी आलो होतो फार्म हाऊसमध्ये. थोडंसं की नाही मोटर चालू करून आधी तर पाणी दिलं आणि गुढीपाडवा आता की नाही 2-3 दिवसावरचे आले. तर आमच्या इकडं अशी मान्यता आहे की गुढीपाडव्याला जे ना आपल्या कुणी आवरेचं वेल म्हणता येतं, कुणी घेवड्याचं म्हणता येतं. चला आम्ही जे आहे ना चिकुडचा आहे म्हणतो त्याचा येल जे ना आम्हाला इथं काढून टाकायचं आणि पाडव्याच्या दिवशी की नाही ह्या वेलाचं तोंड बघत नाही. तर अशी मान्यता आहे आमच्या तेलंगणामध्ये. जसं की नाही महाराष्ट्रात ते काय तेवढं मानित नाही, तर पण इथं की नाही ती पद्धत आहे. त्याच्यामुळं ना हे येल जे ना आम्हालाच काढायचं आहे. आणि त्याला शेंगा पण इतक्या भरपूर होत्या की नाही, जसं की वल्ल्या पण शेंगा होत्या आणि वाळ्या पण शेंगा होत्या आणि येल पण भरपूर असा मोठा झालेला आहे. त्याच्यामुळे त्याला काढण्यासाठी की नाही 1 ते 2 घंटे आम्हाला लागले. त्याच्यामुळे आधी तर घरातले कामं आवरले आणि पुन्हा आम्ही गेलो तिथं फार्म हाऊसमध्ये. आणि आधी तर आम्ही दोघांनी की नाही सगळ्या शेंगा जिथनं झाडाच्या वल्ल्या वाळ्या थोड्या जितक्या हाताला येत्या तेवढ्या शेंगा जिथनं खालच्या तोडून घेतल्या आणि पुन्हा की नाही पूर्ण वेल जेनं खाली काढून आपल्याला सगळ्या शेंगा काढायच्या. तर आता झालं शेंगाचं सीझन जेनं संपलंय आणि येल पण काढून टाकायचं आहे. त्याच्यामुळे संडेला की नाही सकाळीच आम्ही इथं कामाला लागलो होतो. चला आपल्या फार्म हाऊस मध्ये कोण पाहून आलता ते पण तुम्हाला शेअर करायचे. चला की नाही आपलं छोटंसं फार्म हाऊस आहे, तर त्याच्यामध्ये पण एवढे इंचू काढे जे आहेत ना आपल्याला बघून सगळं काम करावं लागतं. आणि एवढं जे शेतकरी की नाही दिवस रात्र शेतामध्ये राबतो ना आणि आपल्यासाठी जे ना ताजं माळवं घेऊन येतो, भाजीपाला घेऊन येतो. इथं बघता तुम्ही सापाची जी कात आहे ना, एवढा मोठा साप आहे ना फार्म हाऊसमध्ये फिरतोय आणि त्याची कात जी आहे ना शेजारी सांगू लागले की बघितला म्हणून. आम्ही तर काही बघितला नाही, पण इतकं सकस फार्म हाऊस आहे त्याच्यामध्ये इतकी भीती असते की नाही व्यवस्थित जपून जावं लागतं. आणि शेतकरी जे आहे ना दिवस रात्र मरमर शेतामध्ये मरते. आणि जेव्हा की नाही तेवढी मेहनत करून भाजीपाला कोणतंही पीक राहू द्या बाजारात विकायला आणता येणार, आपण त्याचं माप तोल करतो, कमी जास्त करतो. आणि तेच मोठ्या मॉलमध्ये जा, हॉस्पिटलमध्ये जा, कपडे घ्यायला जा, तिथं आपण कोणतंही माप करीत नाही. जेवढं की नाही किंमत लिहिलेली असते ना तेवढी देऊन येतो आणि पुन्हा वापस करायला जात नाहीत ना, म्हणत नाहीत की हे खराब निघलं की काय निघलं. आणि तेच भाजीपाला थोडासा खराब असल्यानंतर कमी जास्त करतो. त्याच्यामुळे की नाही शेतकऱ्याला खूप मेहनत करावी लागते आणि त्याच्या मेहनतीचं की नाही त्याला फळ पण म्हणेन तेवढं देत जा. कारण की नाही 10-5 रुपये ह्याच्यामध्ये त्याची कमाई असते. तर चला इथं जे ना सगळं वेलाच्या शेंगा वगैरे काढून घेतल्या आणि राहिलेला वेल जे वर गेला होता त्याचे काय हाताला येणे गेले शेंगा. त्याच्यामुळे की नाही ते पूर्ण वेल जे मला खाली काढायचा होता आम्हाला. आणि पुन्हा जे बसल्या आहेत ना त्याच्यावर शेंगा जेत ना सगळ्या काढून घ्यायच्या आणि भरपूर अशी शेंग निघली. आणि आता की नाही वेल पण काढून टाकला, त्याच्यामुळे आता शेंगा पण भेटणार नाहीत खायला. आता पुढल्या वर्षी जेत नाही हे शेंगा भेटतात. आणि जसं उन्हाळ्यामध्ये येतात पण त्या काही शेंगा चवदार नसतात, आपल्या गावरान नसतात. जसं की नाही सरकारी शेंगा भरपूर येतात 12 महिने विकायला, पण ते आम्ही आणत पण नाहीत आणि आम्ही खात पण नाहीत. तर चला आज संडेचं की नाही भरपूर काम आमचे जे आहेत ना पार पडलेले. तर आणि लास्टला की नाही वरती तर गुलाबाचं झाड होतं ना, ते वेल कट करता की नाही ते गुलाबाचं झाड पण कट झालं. कारण की नाही वेली गुलाब होता आणि रोज 5-6 फुलं त्याला छान निघत होते पूजाला, पण ते वेल कट करताना की नाही ते गुलाब पण कट झाला. तर संडेचा आमचा दिवस तर आज असा पार पडला. म्हणजे अजून स्वयंपाक वगैरे सगळं बाकी आहे. आणि तुम्हाला की नाही व्हिडिओ कसे वाटतात काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा जा. तर चला फायनली आपला वेल जे ना सगळा काढून इथं झाला आहे.
आणि आता राहिलेल्या शेंगा की नाही इकडं जे घरात माझे पूर्ण कामं म्हणजे तसेच होते. तर आकाशला इकडं वेल आणून दिलाय आणि त्याला म्हणलं सगळ्या शेंगा न वाळलेल्या आता बसल्या बसल्या तू सगळं काढ. म्हणजे घरं वगैरे सगळे झाडाचे राहिले होते जाळे ते सगळे काढून की नाही पहिल्यांदा म्हणलं इथं तर ऊन होतंय फार्म हाऊसमध्ये म्हणून आधी बाहेरचे कामं करावं म्हणलं. पुन्हा घरचे त्याच्यातनं होत राहतात आणि संडेचं कसं निवांत काम असते तर जराशे आगावचे कामं वगैरे संडेच्या दिवशी अमावस्याच्या दिवशी जसं काय आमचं दुकान बंद असते त्याच्यामुळं आम्ही आरामशीर करीत असतो. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि किती शेंगा निघल्यात काय नाही ते पण तुम्हाला दाखवते. तर चला आपल्या फार्म हाऊसमध्ये निघल्यात एवढ्या शेंगा लास्टच्या.